वेलकम टू ऑल स्टुडंट. रयत शिक्षण संस्था, रयत ऑनलाइन स्कूल एज्युकेशन ज्युनियर कॉलेज, मायसेल्फ कदम यस्वी, एस लिगाडे विद्यालय अँड BG लिगाडे ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स आगरी, अकोला वासूद, तालुका सांगोला. सब्जेक्ट फिजिक्स. टॉपिक करंट, इलेक्ट्रिसिटी. अगोदरच्या लेक्चरमध्ये करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये आपण किरचॉफ्स फर्स्ट लॉ, सेकंड लॉ, त्याच्यानंतर हेस्टन्स नेटवर्क ब्रिज, त्याच्यानंतर हेस्टन्स नेटवर्क, त्याच्यामध्ये केल्विन्स मेथड, हे आपण पॉइंट अगोदर बघितलेले आहेत. आज आपण या ठिकाणी पोटेन्शियोमीटर म्हणजे काय हे बघणार आहोत. वी नो दॅट टू मेजर the potential difference between 2 points in the circuit, but there are limitations on the accuracy of measurement by voltmeter, such that for accurate measurement ideal voltmeter must infinite resistance, which is not possible. Hence, to measure the voltage or potential difference more accurately, another instrument known as potentiometer is used. A potentiometer acts as an ideal voltmeter. म्हणजे पोटेन्शियोमीटर म्हणजेच काय आहे तर आयडियल व्होल्टमीटर आहे. याच्या माध्यमातून आपण व्होल्टेज ॲक्युरेट मेजर करू शकतो. त्यालाच आपण काय म्हणतो, पोटेन्शियोमीटर म्हणतो. आता पोटेन्शियोमीटरचं जे काही प्रिन्सिपल आहे ते आपण बघूया. द स्टेटमेंट बघा, पोटेन्शियोमीटरच्या प्रिन्सिपलचं स्टेटमेंट. द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन 2 पॉइंट्स ऑन द वायर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द लेंथ ऑफ द वायर between these points, provided the wire is of uniform cross section, current through the wire is the same, and temperature of the wire remains constant. This is the principle of potentiometer. परत एकदा बघा, the potential difference between 2 points on the wire is directly proportional to the length of the wire between these points. म्हणजे या ठिकाणी पोटेन्शियल डिफरन्स सपोज फी असेल आणि लेंथ जर एल असेल तर फी विच इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द एल. दिस इज द प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शियोमीटर. आता या ठिकाणी बघा, पोटेन्शियोमीटर म्हणजे काय आहे तर पोटेन्शियोमीटरमध्ये 1 मीटर म्हणजे टोटली 4 मीटर वायर विच इज फिक्स्ड ऑन द वुडन बोर्ड. हे इथून इथपर्यंत हे 1 मीटर असते. अशा 4 मीटर वायर टोटल ह्या वुडन बोर्डवरती काय केलेले असते, फिक्स केलेले असते. आणि या ठिकाणी ही बॅटरी आणि रेहोस्टॅट हे ए आणि बी टर्मिनलला सिरीजमध्ये कनेक्ट केलेलं असतं. हे इथं बॅटरी दिसते आणि इथं रेहोस्टॅट दिसतोय. अ पोटेन्शियोमीटर कन्सिस्ट ऑफ अ लॉंग वायर ए बी. म्हणजे ह्या ए पासून या बी पर्यंत ही काय आहे, लॉंग वायर आहे. ऑफ लेंथ एल, म्हणजे याची टोटल जी लेंथ आहे ती किती आहे, एल एवढे. अँड रेजिस्टन्स आर हॅव्हिंग युनिफॉर्म क्रॉस सेक्शनल एरिया ए adjusted in zigzag path between the 2 fixed points on the wooden plank as shown in figure. When the circuit is switched on, current I passes through the wire. या ठिकाणी बघा,
लॉंग वायर आहे, म्हणजे टोटली 4 मीटर वायर आहे, ती वुडन बोर्डवरती काय केलं आहे, फिक्स केलं आहे ए आणि बीच्या मध्ये. या ठिकाणी बॅटरी आणि रेहोस्टॅट हा काय केला आहे, इथं कनेक्ट केला आहे ए आणि बीच्या मध्ये. ही जी वायर आहे याचा रेजिस्टन्स आर एवढा आहे आणि त्याचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन काय आहे, ए एवढा आहे. सपोज हे सर्किट जर ऑन केलं तर याच्यामधून आय एवढा करंट काय होतोय, पास होतोय. करंट थ्रू ए बी, ए आणि बी याच्यामधला जो करंट आहे तो किती असणार आहे, आय इज इक्वल टू युजिंग ओहम्स लॉ नुसार ई म्हणजे ई एम एफ आणि आर प्लस आर, म्हणजे आर हा रेजिस्टन्स आणि हा इंटरनल रेजिस्टन्स. फेअर आर इज इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सेल अँड ई इज इट्स ई एम एफ. पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस ए बी इज फी ए बी इज इक्वल टू आय आर. इथं सुद्धा काय केलं आहे, ओहम्स लॉ वापरलेला आहे. या ठिकाणी सुद्धा काय केलं आहे, ओहम्स लॉ वापरलेला आहे. म्हणजे करंट इज इक्वल टू हे ई एम एफ अपॉन रेजिस्टन्स, हा टोटल रेजिस्टन्स आहे त्या सर्किटचा. म्हणजेच या ठिकाणी बघा फी ए बी ओहम्स लॉ नुसार म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स इज इक्वल टू आय करंट इंटू रेजिस्टन्स. म्हणजेच या ठिकाणी बघा करंटची किंमत ही जी आहे ती आपण या ठिकाणी टाकली ई अपॉन आर प्लस आर आणि हे आर इथलं आहे तसंच लिहिलं. देअरफॉर द पोटेन्शियल डिफरन्स पर युनिट लेंथ ऑफ द वायर इज, आता पोटेन्शियल डिफरन्स पर युनिट लेंथ ऑफ द वायर इज विच इज इक्वल टू हे ई आर अपॉन एल आर प्लस आर. इथं फक्त काय केलं, याला एलनं डिवाइड केलं म्हणून या बाजूला सुद्धा काय होणार, एलनं डिवाइड होणार. हे ई आर आहे तसंच लिहिलं, छेदामध्ये फक्त एल वाढवलं म्हणजे ई आर अपॉन एल इंटू आर प्लस आर झालं. As long as E remains constant means phi AB upon L will remain constant and is known as potential gradient along AB and is denoted by K. म्हणजे हा जो रेशो आहे फी ए बी अपॉन एल म्हणजे पोटेन्शियल अपॉन लेंथ विच इज कॉन्स्टंट आणि विच इज डिनोटेड बाय के. तो कशाने डिनोट केलेला आहे, के न, आणि त्यालाच आपण काय म्हणतो, पोटेन्शियल ग्रेडियंट म्हणतो. म्हणजे या रेशोला काय म्हणतो आपण, पोटेन्शियल ग्रेडियंट. हेन्स पोटेन्शियल ग्रेडियंट कॅन बी डिफाइन्ड ॲज पोटेन्शियल डिफरन्स पर युनिट लेंथ ऑफ वायर. पोटेन्शियल ग्रेडियंट म्हणजे तरी काय आहे, तर पोटेन्शियल डिफरन्स पर युनिट लेंथ ऑफ वायर आहे. Consider a point C on the wire at a distance L from the point A as shown in figure. आता बघा फिगरमध्ये दाखवल्याप्रमाणे या ठिकाणी एक पॉईंट सी घेतलेला आहे. तो पॉईंट सी जो आहे तो एल एवढ्या अंतरा, स्मॉल एल एवढ्या अंतरावरती पॉईंट ए पासून आहे. द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन ए अँड सी इज, ए आणि सी मधलं जे काय पोटेन्शियल डिफरन्स असणार आहे ते किती असणार आहे, कारण by the principle of potentiometer potential difference which is directly proportional to the L आणि म्हणजेच which is equal to KL. K काय आहे या ठिकाणी कॉन्स्टंट आहे. म्हणजे फी ए सी इज इक्वल टू काय आला फॉर्म्युला, K इंटू एल आला. दॅट इज फी ए सी विच इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द एल. दिस इज द प्रिन्सिपल. हेच काय आहे, प्रिन्सिपल आहे. म्हणजे प्रिन्सिपल काय आहे बघा, पोटेन्शियल डिफरन्स विच इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द एल आहे. म्हणजेच या ठिकाणी पोटेन्शियल डिफरन्स ए आणि सी मधलं काय आहे, के इंटू एल आहे. के काय आहे, कॉन्स्टंट आहे. म्हणून काय आलं, फी एस सी विच इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एल. आणि हेच काय आहे आपलं प्रिन्सिपल आहे, कशाचं, पोटेन्शियोमीटरचं. देन अनदर पॉइंट, uses of potentiometer to compare EMFs of cells. आता पहिला जो यूज आहे युजेस ऑफ पोटेन्शियोमीटर मध्ये पहिला जो यूज काय आहे, टू कम्पेअर EMF ऑफ सेल्स. आता कंपॅरिझन ऑफ टू सेल्स याच्यामध्ये दोन मेथड आहेत. पहिली जी मेथड आहे ती इंडिव्हिज्युअल और सेपरेटेड मेथड आणि दुसरी जी मेथड आहे ती सम अँड डिफरन्स मेथड आहे. आपण एक एक मेथड बघूया. पहिली मेथड इंडिव्हिज्युअल और सेपरेटेड मेथड. याच्यामध्ये हे सर्किट डायग्राम बघून घ्या.
याच्यामध्ये बघा ए पासून बी पर्यंत ही 4 मीटर वायर आहे, ती वुडन बोर्डवरती काय केलेलं आहे, फिक्स केलेलं आहे. हे बॅटरी, सिंगल की आणि रेहोस्टॅट हे ए आणि बीच्या मध्ये कसं जोडलेलं आहे, सिरीजमध्ये जोडलेलं आहे. या ठिकाणी दोन सेल्स जोडलेत, हे E1 आणि E2, हे E1 आणि E2. या दोन्ही सेलचं जे पॉझिटिव्ह टर्मिनल आहे ते ए ला जोडलेलं आहे, निगेटिव्ह टर्मिनल जे आहे ते K1 आणि K2. बघा मेथड फर्स्ट, इंडिव्हिज्युअल ऑर सेपरेटेड मेथड. याच्यामध्ये डायग्राम बघा, ए आणि बी या दोन्हीच्या मध्ये 4 मीटर वायर आहे, फिक्स केलेलं आहे वुडन बोर्डवरती. ए आणि बी या दोन टर्मिनलच्या मध्ये बॅटरी, सिंगल की आणि रेहोस्टॅट कसं जोडलेलं आहे, सिरीजमध्ये जोडलेलं आहे. या ठिकाणी दोन सेल्स जोडलेत, या दोन्ही सेलचं पॉझिटिव्ह टर्मिनल ए ला आहे, निगेटिव्ह टर्मिनल K1 आणि K2 कीला आहे. K1 आणि K2 कीचं जे कॉमन टर्मिनल आहे ते गॅल्व्हानोमीटर जोडलेलं आहे आणि गॅल्व्हानोमीटरला एक जॉकी जोडलेलं आहे. अशा पद्धतीने हे सर्किट डायग्राम आहे. टू कंपेअर द EMFs of two cells by separate method, the circuit diagram used is as shown in figure. It consists of a potentiometer circuit which is set by connecting a battery of EMF E with a key K and a rheostat such that point A is at higher potential than point B. The cells whose EMFs are to be compared are connected with their positive terminal at point A and negative terminals to the extreme terminals of the two-way key K1 K2. The central terminal of two-way key is connected to jockey J through a galvanometer as shown in figure. हे तुम्हाला मी सर्किट डायग्राम मध्ये ऑलरेडी सांगितलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी ए आणि बी च्या मध्ये बॅटरी, सिंगल की आणि रेहोस्टॅट सिरीज मध्ये जोडलेलं आहे आणि ए टर्मिनलला दोन सेलचं जे पॉझिटिव्ह टर्मिनल आहे ते जोडलेलं आहे. बघा या ठिकाणी हे पॉझिटिव्ह टर्मिनल E1 आणि E2 चं ए ला जोडलेलं आहे, निगेटिव्ह टर्मिनल K1 K2 कीला आणि K1 K2 कीचं कॉमन टर्मिनल जॉकी थ्रू द गॅल्व्हानोमीटर जोडलेलं आहे आणि या ठिकाणी ए आणि बी च्या मध्ये बॅटरी, सिंगल की आणि रेहोस्टॅट जोडलेला आहे. नाउ इनिशियली द की K is closed, then K1 is closed while K2 is kept open, and by tapping the jockey on wire, find the point on the wire at which if jockey is touched, galvanometer shows zero deflection. या ठिकाणी बघा K की आणि K1 की काय आहे, क्लोज आहे आणि K2 की काय आहे, ओपन आहे. म्हणजे करंट फक्त त्या ठिकाणी E1 या सेल मधून पास होणार आणि परत काय केलेलं आहे, जॉकी जी आहे ती जॉकी वायर वरती स्लाइड केलेलं आहे अँड ॲट सर्टन डिस्टन्स द गॅल्व्हानोमीटर शोज झिरो डिफ्लेक्शन. आणि तो जो पॉइंट आहे त्या पॉइंट पर्यंतचं जे अंतर आहे ए पासूनचं ते काय करायचं, आपल्याला मेजर करायचं आहे. The length of the wire between the point A and this point is measured. Let it is L1 आणि ते जे अंतर असेल ते त्याला आपण काय म्हणूया, L1 म्हणूया. This length is balancing length for the cell of EMF E1. आता या ठिकाणी बघा जी जॉकी आहे ती जॉकी त्या वायरवरून स्लाइड केल्यानंतर एक तुम्हाला पॉइंट मिळेल आणि त्या पॉइंट वरती गॅल्व्हानोमीटरचं जे डिफ्लेक्शन असेल ते काय असेल, झिरो असेल आणि त्या पॉइंट पर्यंतचं जे काय अंतर आहे ए पासूनचं ते सपोज काय आलं, L1 आलं, ते सेल E1 साठीचं आलेलं आहे. म्हणजेच या ठिकाणी प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शियोमीटर नुसार E1 which is equal to K L1 हे तुम्हाला इक्वेशन नंबर 1 मिळालं. नाउ ओपन K1 अँड क्लोज की K2. त्यानंतर काय करायचं, K1 की जी आहे ती काय केली, ओपन केली आणि K2 की काय केली, क्लोज केली. अँड अगेन फाइंड द पॉइंट ऑन द वायर ॲट विच इफ जॉकी इज टचड
वी गेट 0 डिफ्लेक्शन इन गॅल्व्हनोमीटर. परत काय केलं, K2 की क्लोज केल्यानंतर या ठिकाणी सेल E2 काय झाला, कनेक्ट झाला. परत काय करायचं, जॉकी वायरवरती स्लाइड करायची आणि असा एक पॉईंट मिळेल की ज्या ठिकाणी गॅल्व्हनोमीटरचं डिफ्लेक्शन काय असेल, 0 असेल. आणि ते काय करा, मेजर दॅट डिस्टन्स बिटवीन द पॉईंट ए अँड द गॅल्व्हनोमीटर शोज नल डिफ्लेक्शन मीन 0 डिफ्लेक्शन. and the distance between this point from the point A is measured, let it is L2 आणि ते सपोज काय असेल, L2 एवढं डिस्टन्स असेल. This length is balancing length for the cell of EMF E2. ते जे बॅलन्सिंग लेंथ आलेली असेल ते सेल E2 साठी असेल. देन बाय द प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शियोमीटर E2 इज इक्वल टू के L2, त्याला आपण काय म्हणूया, इक्वेशन नंबर 2 म्हणूया. फ्रॉम इक्वेशन्स 1 अँड 2, इक्वेशन 1 आणि 2 वरून, म्हणजे 1 ला जर 2 न डिवाइड केलं तर या ठिकाणी E1 अपॉन E2 इज इक्वल टू काय मिळेल, L1 अपॉन L2. हे इक्वेशन नंबर 3 मिळालं. युजिंग this equation we can compare the EMFs of the given cells even actual values of EMFs are not known. म्हणजे या ठिकाणी या इक्वेशन वरून तुम्ही दोन सेलच्या EMFचं कंपॅरिझन करू शकता आणि हा तुम्हाला काय मिळाला, फॉर्म्युला मिळाला, E1 अपॉन E2 इज इक्वल टू L1 अपॉन L2. देन सेकंड मेथड कंपोजिट मेथड और सम अँड डिफरन्स मेथड. या ठिकाणी बघा सर्किट डायग्राम, हे ए पासून हे बी पर्यंत, हे ए पासून परत तेच सेम आहे. बॅटरी, सिंगल की आणि रेहोस्टॅट सिरीज मध्ये जोडलेला आहे. आणि इथं बघा E1 जो सेल आहे, E1 सेलचं पॉझिटिव्ह टर्मिनल ए ला जोडलेलं आहे आणि निगेटिव्ह टर्मिनल 4 वे की ला जोडलेलं आहे. आणि अपोजिट टर्मिनलला जॉकी थ्रू गॅल्व्हनोमीटर जोडलेले आहे आणि 4 वे कीच्या अक्रॉस या ठिकाणी सेल E2 कनेक्ट केलेला आहे. आता या ठिकाणी बघा सम मेथड मध्ये आणि ही डिफरन्स मेथड आहे. सम मेथड मध्ये कनेक्शन करत असताना हे E1 सेलचं निगेटिव्ह टर्मिनल हे E2 सेलच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला जोडलं पाहिजे. आणि डिफरन्स मेथडमध्ये E1 सेलचं निगेटिव्ह टर्मिनल हे E2 सेलच्या निगेटिव्ह टर्मिनलला जोडल्यानंतर ही काय झाली, डिफरन्स मेथड झाली. ही काय आहे, सम मेथड आहे. In this method, the circuit diagram used is as shown in figure A below. In this arrangement, first close the key K in power circuit, then close the gaps 1 and 3 while keep the gaps 2 and 4 open of 4-way key so that the cells are in series as shown in side figure B. And the EMF of combination will be equal to E1 plus E2. Then by tapping the jockey on the wire, find the point on the wire at which if jockey is touched, galvanometer shows 0 deflection. या ठिकाणी बघा 1 नंबर गॅप आणि हा 3 नंबर गॅप काय केलेला आहे, क्लोज केलेला आहे. आणि 2 नंबर आणि 4 नंबर काय ठेवलेला आहे, ओपन ठेवलेला आहे. हे K1 की क्लोज केली म्हणजे करंट फ्लोइंग थ्रू द सर्किट. आता 1 नंबर गॅप आणि 3 नंबर गॅप क्लोज केल्यानंतर हे दोन जे सेल आहेत ते कसे कनेक्ट होतात, सिरीज मध्ये होतात, म्हणजे सम मेथड या पद्धतीने होतात. आणि मग जॉकी काय केली, या वायरवरून स्लाइड केली आणि एक पॉइंट असा मिळेल की त्यावेळेस गॅल्व्हनोमीटर वरती नल डिफ्लेक्शन दाखवेल आणि या पॉइंट पासून ए पर्यंत काय करायचं, आपल्याला अंतर मोजायचं आहे. आणि सेम पद्धत परत दुसऱ्या वेळेस काय करायचं आहे, 1 नंबर आणि 3 नंबर गॅप जो आहे तो ओपन ठेवायचा आहे आणि 2 आणि 4 नंबर काय करायचा आहे, क्लोज करायचा आहे. म्हणजे त्यावेळेस काय होणार आहे, ही डिफरन्स मेथड होणार आहे. Measure the length of wire between this point
and the point A, let it is L1, then L1 is called the balancing length for sum of EMFs of these cells, that is for E1 plus E2. म्हणजेच या ठिकाणी बघा EMF काय झालं, E1 प्लस E2 झालं. प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शियोमीटर नुसार E1 प्लस E2 इज इक्वल टू के L1, हे इक्वेशन नंबर तुम्हाला काय मिळालं, 1 मिळालं. त्याच्यानंतर नाव open the gaps 1 and 3 while close the gaps 2 and 4 of the four-way key, so that the cells E1 and E2 forms the combination as shown in side figure C, and the EMF of the combination will be the difference E1 minus E2 assuming E1 greater than E2. म्हणजे या ठिकाणी मी सांगितलं तुम्हाला की ज्यावेळेस डिफरन्स मेथड आहे त्यावेळेस E1 सेलचा जे निगेटिव्ह टर्मिनल आहे ते E2 सेलच्या निगेटिव्ह टर्मिनलला कनेक्ट करावं लागतं, म्हणजेच ते काय झाली, डिफरन्स मेथड झाली. अगेन फाइंड द पॉइंट ऑन द वायर ॲट विच इफ जॉकी इज टचड गॅल्व्हॅनोमीटर शोज 0 डिफ्लेक्शन. देन परत जॉकी काय केली, स्लाइड केली, एक फिक्स पॉइंट मिळाला ज्या ठिकाणी गॅल्व्हॅनोमीटरवरती काय दाखवेल, 0 डिफ्लेक्शन किंवा नल डिफ्लेक्शन दाखवेल. मेजर द लेंथ ऑफ वायर बिटवीन धिस पॉइंट अँड पॉइंट ए, लेट इट इज L2. सपोज ते अंतर L2 एवढं असेल. देन L2 इज द बॅलन्सिंग लेंथ फॉर द डिफरन्स ऑफ द EMFs of cells, that is for E1 minus E2. Using principle of potentiometer, E1 minus E2 is equal to K L2, equation number 2. From equation 1 and 2 we can prove that equation 1 आणि 2 जर आपण या ठिकाणी सोडवलं तर आपल्याला काय फॉर्म्युला मिळतोय बघा, E1 upon E2 is equal to L1 plus L2 upon L1 minus L2. Thus by using this equation we can compare the EMF of two cells. ही दुसरी मेथड झाली. पहिल्या मेथड मध्ये काय आलता फॉर्म्युला, इंडिव्हिज्युअल मेथड मध्ये E1 upon E2 is equal to L1 upon L2, आणि सम अँड डिफरन्स मेथड मध्ये फॉर्म्युला मिळाला आपल्याला E1 upon E2 is equal to L1 plus L2 upon L1 minus L2. Thank you.